तळोद्यात सरदार पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्तानं एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। सरदार पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करताना आमदार राजेश पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये सोबत उपस्थित मान्यवर होते। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पोलीस दल तळोदा पोलीस स्टेशन तर्फे तळोद्यात सरदार वल्लभ पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्तानं एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। बिरसा मुंडा चौक ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन आणि बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर उपस्थितांना आमदार राजेश पाडवी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे नेते होते। त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा केली। त्यांच्या नेतृत्वाखाली 560हून अधिक संस्थानांचे भारतीय संघ राज्यात विलीनीकरण झाले, ज्यामुळे भारत एक संघ बनला। या महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखलं जातं। स्मारक चौक येथून दौडीला सुरुवात झाली, तेथून बन्साली प्लाझा, बिरसा मुंडा चौक या ठिकाणी समाप्ती करण्यात आली। एकता दौडमध्ये आमदार राजेश पाडवी, शिरीष माळी, कैलास चौधरी, प्रदीप शेंडे, अल्पेश जैन, डॉक्टर भूपेश पाटील, संजय पटेल, गौरव चौधरी, किरण सूर्यवंशी, योगेश पाडवी, मुकेश कामपूर, चंद्रकांत पाटील, गुजर समाज अध्यक्ष बापू पटेल, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, महेंद्र पटेल, भरत पटेल, गणेश पटेल, भूषण पटेल, मनीष पटेल, मयूर पाटील, हितेंद्र पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील, चेतन पाटील, संदीप पटेल आदी नागरिकांनी आणि समाज बांधवांनी, तालुक्यातील सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, पोलीस निरीक्षक राजू लोखंडे, तळोदा पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, शिरीष वळवी, अनिल पाडवी। दौडीच्या समाप्तीनंतर उपस्थितांना अल्पोहार देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तळोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, तळोदा।